मित्रांनो, मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि त्या फुलांना टवटवीत ठेवणे आणि ताजेतवाने ठेवणे हे आपले पालकांचे काम असते. तर पालक म्हणून काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्याला विचारण्यात येतील. तर प्रत्येक मुलाला वडिलांकडून काय हवे असते? एकटा बाप आपल्या मुलाला काय देऊ शकेल? माझा मुलगा जर 25 वर्षाचा असेल तर त्याचे चारित्र्य कसे असले पाहिजे? तुम्हाला तुमच्या मुलांच्या दिवसात तो आदरास पात्र आहे, तो कुठे शिकतो? हे सगळे प्रश्न आहेत. याची उत्तरं, याचं चिंतन आपण जरूर केलं पाहिजे. आणि अजून काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला मुलाला प्रोत्साहन कसे द्यावे हे जाणून घेतले पाहिजे. तुमच्या मुलाला काय हवे आहे ते समजून घ्या. पोरांना घराबाहेर बनवले होते हे ओळखा. लक्षात ठेवा की मुलांना नियमांची आवश्यकता असते. सद्गुण फक्त मुलींसाठी नाही हे मान्य करा. तुमच्या मुलाला आयुष्यातील मोठ्या प्रश्नांबद्दल कसे शिकवायचे ते आपण आधी शिका. आणि लक्षात ठेवा की मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती तुम्ही, म्हणजेच तुम्ही पालक आहात. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, आपण जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या पुस्तकातील एक पाठ आता आपण पाहणार आहोत. धडा पहिला, वेढा अंतर्गत बालपण. कोणत्याही मुलाच्या आयुष्याचा पाया 3 गोष्टींवर बांधला जातो: त्याचे पालकांशी असलेले नाते, त्याचा देवाशी संबंध, त्याच्या भावंडांशी आणि जवळच्या मित्रांशी त्याचे असलेले नाते. जर हे तिघे बलवान असतील तर कोणताही मुलगा शैक्षणिक आणि क्रीडा विषयक आव्हाने, विषारी संस्कृती आणि हानिकारक साथीदारांच्या दबावात भरकटू शकणार नाही. धडा दुसरा, बकिंग पियर प्रेशर. आपण सहसा काय केले पाहिजे ते म्हणजे आपल्या मुलांसाठी कमी क्रियाकलापांचे वेळापत्रक. तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय करता आणि का याची गंभीर यादी करा. तो किती खेळात आहे, तो त्याचा आनंद घेतो का? प्रत्येक चांगल्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी काय चांगले आणि काय चांगले नाही हे अंतर्ज्ञानाने माहीत असते. समस्या अशी आहे की आपण आपल्या अंतर्ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो. वेळ, लक्ष, आपुलकी आणि मान्यता ही प्रत्येक मुलाला त्याच्या पालकांकडून भरपूर प्रमाणात हवी असते. पाठ तिसरा, बुल फ्रॉग्स आणि रेस कार. मुले त्यांची शक्ती परिभाषित करण्यासाठी आउटलेट्स शोधतात, जसे की वेगवान कार. तरुणांनी त्यांच्या शक्तीच्या मर्यादा जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे एक आव्हान आहे ज्याचा त्यांचा सामना करावा लागेल. म्हणूनच ते पर्वत चढतात, कार रेस करतात आणि कुस्ती करतात. जेव्हा मुले भिंतीवर आदळतात तेव्हा नम्रता येते. मुलं स्पर्धेद्वारे इतरांच्या क्षमतांबद्दल तसेच त्यांच्या स्वतःच्या क्षमतांबद्दल सखोल कौतुक शिकतात. मुलांनी त्यांची कौशल्य, त्यांची शक्ती इतरांना मदत करण्यास शिकले पाहिजे. मुलांनी सेवा करणे आवश्यक आहे, ते त्यांच्यासाठी चांगले आहे. हे त्यांना शक्तीचे उपयुक्त हेतू परिभाषित करण्यास मदत करते. मुलांसाठी हे लक्षात ठेवणे नेहमी चांगले असते की त्यांचे आयुष्य केवळ स्वतःपेक्षा कितीतरी जास्त आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे चारित्र्य बळकट करायचे असेल तर त्याला अशा क्रियाकलाप शोधण्यात मदत करा जिथे तो त्याच्या सेवेची भावना विकसित करू शकेल. हे त्याच्या भेटवस्तू किती मौल्यवान आहेत आणि सर्व लोक मौल्यवान आहेत हे ओळखण्यास मदत करेल. धडा चौथा, इलेक्ट्रॉनिक बाबी. जर आम्ही आमच्या मुलाच्या हितासाठी कार्य केले नाही तर कोणीही करणार नाही. बालरोग तज्ज्ञ या नात्याने डॉक्टर मेकर म्हणतात की तुमच्या मुलांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संपर्क तोडणे किंवा काटेकोरपणे मर्यादित करणे ही त्यांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी तुम्ही करू शकणाऱ्या सर्वोत्तम गोष्टीपैकी एक आहे. आपण त्यांच्यामध्ये गुंतलेल्या ऊर्जेचा फायदा केवळ आपल्या मुलांनाच होत नाही तर आपल्यालाही होतो. धडा पाचवा, टेस्टोस्टेरॉन कार चालवते का? मी धडा 5 वर याबद्दल जास्त बोलणार नाही. आता आपण पाहू धडा 6वा, प्रोत्साहन, प्रभुत्व आणि स्पर्धा. प्रत्येक मुलाला अधिक प्रोत्साहनाची गरज असते. रागाची कबुली देऊन आपण त्याची तीव्रता कमी करण्यास मदत करतो.
जेव्हा मुलगा वेडा होतो, मारणे, गोष्टी नष्ट करणे किंवा वाईट नावे न बोलणे नियम स्थापित करून आम्ही त्याला त्याच्या रागाचे काय करावे याबद्दल सूचना देतो. मुलासाठी शब्दांचे महत्त्व असे आहे की वडिलांचे शब्द हेच अंतिम सत्य असते. जर ते सकारात्मक असतील तर मुलाला असे वाटते की त्याला मारहाण केली जाऊ शकत नाही. जर ते नकारात्मक असतील तर मुलाला असे वाटते की तो कधीही जिंकू शकत नाही. पुष्कळ वडील त्यांच्या मुलांच्या डोळ्यातील त्यांच्या शब्दांची ताकद ओळखू शकत नाही. वडील काय म्हणतात आणि मुलगा काय ऐकतो ते पूर्णपणे भिन्न असू शकते. छेडछाड करताना नेहमीच एक अंतर्निहित दंश असतो. मुले सहसा ती चावणी ऐकतात आणि जेव्हा ती वडिलांकडून येते तेव्हा त्यांच्या मनात ते मोठे होते. जेव्हा एखादा वडील वेळोवेळी आपल्या मुलाला प्रोत्साहनाचे सकारात्मक शब्द टाकण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करतो तेव्हा त्याचा मुलाच्या आत्मसन्मानावर आणि त्याच्या जीवनाच्या परिणामावर होणारा सकारात्मक परिणाम करू शकत नाही. स्पर्धात्मक स्थळांमध्ये मिळविलेल्या यशामुळे मुलाला स्वयंशिस्त, स्वयंनिपुणता, एकाग्रता आणि त्याच्या ऊर्जेची योग्य दिशा, इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिकण्यास मदत होते. हळूहळू एक मुलगा त्याच्या चारित्र्याच्या एका पैलूवर नियंत्रण ठेवण्यास शिकू शकतो, नंतर दुसरा आणि तिसरा. मुलांसाठी प्रभुत्व खूप छान वाटते आणि ही प्रक्रिया न शिकलेली अनेक मुले पाहून वाईट वाटते. अनेक मुले शिस्त आणि सुव्यवस्थेशिवाय जगतात आणि त्यांना त्यांच्या जीवनात फक्त अंतर्गत आणि बाह्य अनागोंदी माहीत असते. हे आवश्यक आहे की पालकांनी आपल्या मुलांना हे शिकवणे आवश्यक आहे की सुव्यवस्थित जीवन जगणे मजा आणि शिस्तीने परिपूर्ण मुक्त जीवनाचा आणि यशस्वी जीवनाचा मार्ग मोकळा करतो. अध्याय 7 आईचा मुलगा. या अध्यायावर आपल्याला थोडक्यात माहिती आहेच. आपण पाहू आता अध्याय 8 वडिलांचा फरक. माणसाला वाढवायला माणूस लागतो. प्रत्येक मुलाला वडिलांकडून काय हवे? एकटा बाप आपल्या मुलाला काय देऊ शकेल? तर मुलाला त्याच्या वडिलांच्या आशीर्वादाची गरज असते. मुलाला या वडिलांच्या प्रेमाची गरज आहे. त्याला आत्मनियंत्रण शिकवण्यासाठी त्याच्या वडिलांची गरज असते. आशीर्वाद. मी पुरेसा चांगला आहे का या प्रश्नाने प्रत्येक मनुष्य पछाडलेला असतो. प्रत्येक मुलाचा प्रश्न आहे, मी माझ्या वडिलांसाठी पुरेसा आहे का? निरोगी आशीर्वादाचे 5 घटक असतात. अर्थपूर्ण स्पर्श, एक बोललेला संदेश, आशीर्वादित असलेल्या उच्च मूल्य जोडणे, त्याला आशीर्वादित केले जात आहे त्याच्यासाठी विशेष भविष्याचे चित्रण करणे, आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी सक्रिय वचनबद्धता दर्शवित आहे. अध्याय 9 बालपणापासून पुरुषत्वाकडे विसरलेली पायरी. तुम्ही कधी 55 वर्षाच्या माणसाला भेटलात का जो मोठा व्हायला विसरला आहे? आम्ही सर्व आहे. दृढतेला मोठी खात्री लागते. प्रौढ माणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो काय आणि का विश्वास ठेवतो हे त्याला माहीत असते. याचा उत्तम सारांश म्हणजे डॉक्टर मेकर यांनी रुडयार्ड किपलिंगची इफ ही कविता उद्धृत केलेली आहे. मुलाचे समवयस्क त्याला धैर्य शिकू शकत नाहीत, परंतु आपणही करू शकतो. पालकही अनेकदा त्यांच्या मुलांना त्यांच्या वचनबद्धतेतून बाहेर पडू देऊन पुरुषत्वाकडे जाण्यासाठी लुटतात. जर तुमच्या मुलाने काहीतरी सुरू केले आणि आवेगपूर्ण ठरवले की तो त्याचा तिरस्कार करतो, पण त्याने सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याला किमान 2-4 आठवडे वाट पहा. एखादी गोष्ट सोडणे हे कधी हलके किंवा सहजतेने पूर्ण करू नये. धडा 10 देव घटक. मुलांना देवाची गरज असते. सर्व मुले वय काही असो वैद्यकीय अभ्यास दाखवतात की तुमच्या मुलाला आनंदी राहून मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मुलाला देवावर विश्वास देणे. तुमच्या मुलांनी देवाला ओळखले पाहिजे. मुलांना देवाची गरज का आहे? तर आशा, प्रेम, सत्य, ग्रेस आणि सुरक्षा. आशेशिवाय जगणारा कोणताही मुलगा फार काळ टिकू शकत नाही. प्रेम जाणून घेणे ही प्राथमिक गरज आहे. सत्य जाणून घेणे ही प्राथमिक गरज आहे. सर्व मुलांना सत्य शोधण्याची इच्छा असते. त्यांना बरोबर काय, अयोग्य आणि खरे काय, खोटे हे जाणून घ्यायचे असते. प्रत्येक माणसाच्या हृदयाचे 4 शोध. पुरुषांना असे वाटते की एक अतिंद्रिय क्रम आहे आणि हे त्याच्या निर्मात्याचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. पुरुषांना सौंदर्याबद्दल एक नैसर्गिक सार्वत्रिक आश्चर्य आहे जे त्यांना सौंदर्यामागील अर्थ शोधण्यास प्रवृत्त करते. अर्थपूर्ण नात्यासाठी माणसाला शोध
त्याचा असे निष्कर्षापर्यंत पोहोचवतो की असे नातेसंबंध मौल्यवान असतात कारण ते आपलेपणाची घर असण्याची खोल भावना देतात. यामुळे पुरुषांना आश्चर्य वाटू लागते की ही आपुलकीची भावना देवाने तर निर्माण केली नाही ना. प्रत्येक माणसाला योग्य आणि अयोग्य, निष्पक्षता आणि अन्यायाची जाणीव असते आणि यामुळे मनुष्याला असा प्रश्न पडतो की हा सार्वत्रिक नैतिक नियम देवाचा नियम नाही का? मुलाला देवाच्या व्यक्तीप्रमाणे कृपा प्राप्त करण्याची संधी काही देत नाही. प्रत्येक मुलाला दुसरी संधी हवी असते. जेव्हा तो चुका करतो तेव्हा तो पुन्हा सुरू करू शकतो हे त्याला माहीत असणे आवश्यक आहे. केवळ कृपेने नवीन सुरुवात करण्याची दार उघडते. धडा 11. मग आपण त्यांना जगायला कसे शिकू? खोलवर बहुतेक पालकांना हे जाणून घ्यायचे आहे की ते आपल्या मुलांना पुरुष कसे वाढवतील. आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा आपण ज्या प्रकारचा पुरुषांचा आदर करतो, चारित्र्यवान पुरुष, प्रत्येक पालक आपल्या मुलाला दयाळू, सत्यवान आणि धैर्यवान बनवू शकतो. जेव्हा आपण माणसाला त्याचे चारित्र्य उतरवतो तेव्हा तो कशापासून बनलेला आहे हे आपण पाहू शकतो. तुमच्या मुलाने त्याचे पुरुषत्व रचनात्मकपणे वापरावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याला शिकवा की सामर्थ्य, सौजन्य आणि आदर एकत्र येतो. पुण्य घाई हा सद्गुणाचा शत्रू आहे कारण तो आपल्याला चर्चा करण्यास, विचार करण्यास, आश्चर्य करण्यास किंवा प्रार्थना करण्यास वेळ देत नाही. तुमच्या मुलाला स्वप्न पाहण्यासाठी वेळ द्या. त्याला प्रश्न करण्यास आणि विचार करण्यास प्रोत्साहित करा. मुलांनी त्यांना आलिंगन देण्यापूर्वी त्यांच्या सद्गुणावर विचार करण्यासाठी वेळ असणे आवश्यक आहे. सुरुवातीला तुमच्या मुलाचे जीवन सोपे करा. त्याला कंटाळा येण्यासाठी जागा द्या. त्याला वेळ भरण्यासाठी मार्ग शोधा. जेव्हा तो हे करेल तेव्हा त्याला विचार करण्यास भाग पाडले जाईल. त्याला ॲरिस्टॉटलच्या नीतिशास्त्राची एक प्रत द्या. तुमच्या मुलाच्या दिवसात त्याने सत्यतेचा वापर करण्यासाठी आणि तुमच्या दोघांसाठी त्याच्या महत्त्वावर चर्चा करण्यासाठी वेळ द्या. मुलं सद्गुणाचा शोध घेतील त्याचप्रमाणे ते सत्य आणि आत्ममूल्याचा शोध घेतील. नम्रता. एक नम्र तरुण त्याच्या मित्रांशी बोलताना पहा. नम्र मुले आणि नम्र पुरुष कोणालाही जीवनाबद्दल आणि ते कोण आहेत याबद्दल चांगले वाटण्यास उत्सुक आहेत. आयुष्याची आणि स्वतःची अचूक समज असणारी मुले स्वतःची काळजी करण्यात थोडा वेळ घालवतात. ते बाहेरून दिसतात, आतून दिसत नाहीत. ते स्वतःसाठी निरोगी आदर करतात आणि ते इतरांचा आदर करतात. नम्र लोक इतरांच्या कमकुवतपणा, यश आणि ताण स्वीकारू शकतात कारण त्यांच्या स्वतःच्या मूल्याची भावना इतरांकडून येत नाही, ती स्वतःतून येते. नम्रता हा संतुलनाचा गुण आहे. जेव्हा एखादा मुलगा स्वतःच्या जीवनाची कदर करतो तसे दुसऱ्याच्या जीवनाची किंमत करायला शिकतो तेव्हा त्याच्या सभोवतालच्या लोकांचे जीवन बदलून जाते. नम्रता म्हणजे अवरोधित शक्ती किंवा नियंत्रणात असलेली शक्ती. प्रत्येक मुलाला नम्रता माहीत असणे आवश्यक आहे. अनुशासनहीन किशोरवयीन मुले स्वतःसाठी आणि इतरांसाठी धोका असतात. ती किशोर होण्याआधी तुम्हाला तुमच्या मुलाला हे शिकवणे आवश्यक आहे की जेव्हा तो अयोग्यरित्या आक्रमक वर्तन करून इतरांना दुखावून आपली ऊर्जा वाईट मार्गाने वापरतो तेव्हा तो अधिक मजबूत शक्ती तुम्ही बनतो. जर तो नियंत्रणाबाहेर असेल तर त्याला पकडा आणि त्याला पटकन आणि प्रेमाने फिरवा. मुले नैसर्गिकरित्या सक्रिय असतात आणि त्यांना जळण्याची ऊर्जा असते. मुलांना व्यायामाची गरज असते. खेळ आणि व्यायामाद्वारे ते त्यांच्या स्नायूंवर, त्यांच्या शरीरावर आणि अगदी त्यांच्या भावना आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास शिकत असतात. जर मुलाला त्याच्या शक्तीची परिपूर्णता अनुभवण्याची परवानगी नसेल तर ती ऊर्जा आहे यावर नियंत्रण ठेवण्यास कधीही शिकू शकत नाहीत. नम्रता हा केवळ शारीरिक नसून बौद्धिक गुण आहे. जी मुले अत्यंत सर्जनशील आहेत त्यांना एकाग्रता आणि लक्ष देण्यास अडचण येऊ शकते कारण त्यांची मने खूप उग्रपणे काम करत असतात. त्यांना वाचण्यासाठी पुस्तके, वाजवायला वाद्ये आणि त्यात डुबकी मारण्यासाठी प्रकल्प द्या. तेजस्वी मुले दूरचित्रवाणी समोर अडकल्यास स्टंट करतात. दया. दयाळूपणाचे प्रशिक्षण घेतलेली मुले आनंदी जीवन जगतात.
ते चांगले मित्र, मजबूत जोडीदार आणि चांगले व्यापारी बनण्यास शिकतात. दयाळू मुले इतरांचे ओझे उचलण्यास शिकतात. मुले लहान असताना पालक त्यांना इतरांबद्दल चांगले बोलण्यास शिकून त्यांची दयाळूपणा वाढवू शकतात. बोलणे आणि वागणे एकत्र जातात. मुलाला इतरांबद्दल चांगले बोलण्यास प्रशिक्षित करा आणि कालांतराने तो त्या लोकांशी चांगले वागेल. मुलाला वेगळ्या पद्धतीने बोलण्यासाठी शिस्त लावल्याने तो वेगळा विचार करेल. जेव्हा मुलांना तक्रार करण्यास मनाई असते तेव्हा ते अधिक आनंदी होतात. मुले काय बोलतात याचा विचार करतात. जर त्यांनी तक्रार केली तर नकारात्मक विचार केवळ तक्रारीच्या आधी येत नाहीत, तर ते त्यांचे अनुकरण सुद्धा करतात. एक मुलगा फक्त त्याच्या शब्दाची निवड किंवा त्याच्या शब्दांचा टोन बदलून त्याच्या विचारसरणीला कोणत्याही दिशेने नेऊ शकतो. सत्यवादी जे मुले सत्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे शिकतात की खोटे हा नियम व्यवहार्य अगदी उपयुक्त पर्याय असतो, त्यांना पुरुषत्व, स्वाभिमान, सन्मान आणि सत्याची परिपूर्णता कधीच अनुभवता येत नाही. धडा 12वा. तुम्हाला ते बरोबर आहे याची खात्री करण्यासाठी 10 महत्त्वाचे मुद्दे. आपल्या मुलांवर प्रेम करणे आणि त्या बदल्यात त्याच्यावर प्रेम करणे आपल्या जीवनात एक अवर्णनीय समृद्धी आणते. 10 मूलभूत तत्वे जी सर्व यशस्वी पालक अनुसरण करतात. तर आपण त्याचे जग बदलू शकता हे जाणून घ्या. त्याला आतून बाहेर काढा. कामगिरीपेक्षा चारित्र्य मोजले जाते. त्याच्या पुरुषत्वाचा स्फोट होण्यास मदत करा. मुलांना नेतृत्व कसे करायचे हे जाणून घ्यायचे आहे. त्याला उद्देश आणि आवड शोधण्यात मदत करा. उद्देशाच्या मागे लागते. त्याला सेवा करायला शिकवा. स्वाभिमानाचा आग्रह धरा. चिकाटी त्याचा हिरो व्हा. पहा नंतर पुन्हा पहा. त्याला स्वतःचे सर्वोत्तम द्या. एक जाणून घ्या की तुम्ही त्याचे जग बदलू शकता. त्याचा तुमच्याशी असलेला संबंध त्याच्या जगाचा साचा ठरवतो. पालक हे मुलांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. त्याच्या पालकांसोबत त्याचे नाते हे तो घेत असलेल्या निर्णयांचे सर्वोत्तम सूचक आहे. 3 त्याच्या पुरुषत्वाचा स्फोट होण्यास मदत करा. आपल्या मुलाला त्याच्या मर्दानी स्वभावाचा संरक्षक म्हणून व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा. मुलाला प्रदान करण्याची, संरक्षण करण्याची आणि नेतृत्व करण्याची इच्छा त्याला एक उत्तम पती, एक महान बॉस आणि एक उत्तम बाबा बनवू शकते. त्याला या अंतरप्रेरणा निर्देशित करण्यास आणि पूर्ण करण्यास मदत करा. त्याला उद्देश आणि उत्कटता शोधण्यात मदत करा. मुलाला हे समजते की जर त्याचा जन्म एखाद्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी झाला असेल तर मार्गात मदत करण्यासाठी काही उच्च शक्ती असेल. उत्कटता उद्देशाच्या मागे लागते. पालक केवळ एका विशिष्ट बिंदूपर्यंत प्रेरित करू शकतात. त्याच्या जीवनाचा उद्देश साध्य करण्याची तळमळ त्याच्या चारित्र्यामध्ये सद्गुण विणू शकते. स्वाभिमानाचा आग्रह धरा. तुमच्या मुलाच्या दिवसात तो आदरास पात्र आहे हे तो कुठे शिकतो. कमी अपेक्षेपेक्षा वर जाणे कठीण आहे, विशेषतः जेव्हा ते पालक, शिक्षक आणि प्रशिक्षकांकडून घेतात. मुले इतरांचा आदर करून स्वाभिमान शिकतात. आत्ताच तुम्ही तुमच्या मुलासोबत घालवलेल्या वेळेच्या दुप्पट करण्याची वचनबद्ध व्हा. त्याला स्वतःची सर्वोत्तम द्या. जेव्हा तुमचा मुलगा उघडतो आणि त्याचे खोल विचार किंवा त्रासदायक भावना प्रकट करतो तेव्हा त्याच्यावर कधीही टीका करू नका. त्याचे ऐका. जी मुले हे शिकतात की त्यांची संपूर्ण व्यक्ती, त्यांची क्षमता, वर्तन, विचार आणि भावना गांभीर्याने घेतल्या जातात ते आत्मविश्वासाने प्रौढ पुरुष बनतात. तो दिसतोय हे लक्षात आल्यावर तो काय करतोय याकडे लक्ष देतो. आमची मुलगी स्वतःहून अधिक किंवा कमी कशालाही पात्र नाहीत. मुलाला माणूस म्हणून वाढवणे हे तुम्ही कधीही कराल. ते सर्वात कठीण, सर्वात त्रासदायक, वेदनादायक काम असेल, परंतु यामुळे मिळणारा आनंद तुमच्या आयुष्यातील इतर कोणत्याही गोष्टीत अतुलनीय आहे. कामातील यश तुम्हाला आतापर्यंत घेऊन जाते. तुम्हाला आवडते त्यांच्याशी समृद्ध संबंध असल्याने तुमच्या जीवनात खरा आनंद मिळतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पालक, मुले, शिक्षक आणि संबंधित सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. जर आपण नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पालकत्वा संबंधित इतर सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.